कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीण शंभू मज कोण तारी, तुझवीण शंभू मज कोण तारी. उत्सवामध्ये आजच्या दुसऱ्या दिवशी अतिशय सुरेल अशी मेजवानी आपणा सर्वांना मिळणार आहे. सोबतच आपणा सर्वांच्या मनामनातली अभिनेत्री, सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधाताई वाड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हा सुवर्ण योग आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी या सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया. सुप्रसिद्ध संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी, ज्येष्ठ कवी संदीपजी खरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. सन्माननीय ज्येष्ठ नेते व ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दत्ताजी मेघे यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी त्यांनाही विनंती करतो की आपणही या ठिकाणी स्थान ग्रहण करावं. एक सुंदरसं छायाचित्र या सगळ्यांच्या समवेत आपण घेऊया. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. ज्येष्ठ नागरिक महोत्सव समितीचे सर्व विश्वस्त यांना देखील विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. माननीय दत्ताजी मेघे, डॉक्टर निशिगंधाताई वाड, श्री निखिलजी गडकरी, डॉक्टर सलीलजी कुलकर्णी, संदीपजी खरे, प्राध्यापक अनिलजी सोले, डॉक्टर राजू मिश्रा सर, श्री अशोकजी मानकर या सर्वांना विनंती करतो की आपण स्थान ग्रहण करावं. तसेच आमचे सर्वांचे लाडके अविनाशजी घुसे सर यांना देखील विनंती करतो की आपणही स्थान ग्रहण करावं. आजच्या या महाशिवरात्रीच्या पावन दिनी शिवाला एकच मागणं मागतोय की आपल्या सर्वांना स्वस्थ ठेव व आमच्या नितीनजींना आपल्या सर्व ज्येष्ठांचा आशीव प्राप्त हो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव समितीला नवीन कार्यक्रम घेण्याची प्रेरणा मिळो, हेच शिवाला मागतो. आणखी काय त्याला मागावं. दे मला सामर्थ्य ऐसे की तमाचे तेज व्हावे, दे मला सामर्थ्य ऐसे की तमाचे तेज व्हावे, दे मला सामर्थ्य ऐसे वेदनेचे गीत व्हावे, दे मला सामर्थ्य ऐसे वेदनेचे गीत व्हावे, दे मला सामर्थ्य ऐसे विषही अमृत व्हावे, दे मला सामर्थ्य ऐसे विषही अमृत व्हावे, दे मला सामर्थ्य ऐसे जीव शिवही एक व्हावे, जीव शिवही एक व्हावे. जोरदार टाळ्या सर्व मान्यवरांसाठी झाल्या पाहिजे. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता मी या ठिकाणी सादर आमंत्रित करतो श्री अविनाश घुसे सरांना की त्यांनी प्रास्ताविक करावं. मंचावर उपस्थित आमच्या ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माननीय दत्ताजी मेघे साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि साहित्यिक डॉक्टर निशिगंधाताई वाड, आज ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण मोठ्या संख्येने इथे हजर झालेलो आहेत असे डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीपजी खरे, मंचावर उपस्थित आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय अनिलजी सोले, आमचे सचिव डॉक्टर राजू मिश्राजी. हा कार्यक्रम आम्ही तुमच्या समोर ज्यांच्या सहाय्यतेने सादर करू शकलो असे श्री निखिलजी गडकरी आणि उपस्थित सगळे ट्रस्टी
आणि या आजच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आपण मायबाप प्रेक्षक वर्ग, सगळ्यांना नमस्कार करतो. 7 वर्षापूर्वी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान स्थापन करावं अशी एक कल्पना माननीय नितीनजी गडकरी आणि श्री मेघे साहेबांच्या कल्पनेतून पुढे आली. मी नागपूरचा आणि नागपूर माझे अशी उक्ती आपण माननीय नितीनजींच्या वक्तव्यातनं बरेचदा ऐकली असेल. अनेक भाषणांमध्ये अनेक ठिकाणी ते आवर्जून सांगतात की मी नागपूरचा आहे आणि नागपूर हे माझं शहर आहे. याच्यामागे कुठली अथॉरिटेरियन भाव नसतो. हा भाव असतो एका जाणीवेचा. ती जाणीव असते कर्तव्य आणि शहराविषयी असलेली त्यांची जागरूकता. या पोटी ही उक्ती त्यांच्या तोंडून अनेकदा आपण ऐकतो. आणि याला अनुसरून गेल्या 40 वर्षापासनं माननीय नितीनजींनी अनेक विकासाचे योजना नागपूर शहरात आणल्या. भौतिक विकासासोबतच अन्यान्य क्षेत्रात, जीवनातील अन्यान्य क्षेत्रात देखील नागपूरकर नागरिकांचा विकास व्हावा या कल्पनेतून खासदार सांस्कृतिक महोत्सव, खासदार क्रीडा महोत्सव, त्याच साखळीमध्ये खासदार ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानची देखील कल्पना पुढे आली. आणि ज्येष्ठांना एका विशिष्ट वयानंतर आपल्याला आपल्या घरात एक वेगळी वागणूक मिळते असा प्रकारचा भाव त्यांच्या मनात उत्पन्न न होऊ देता एक चांगल्या हसत खेळत त्यांनी आपलं आयुष्य घालावं रिटायरमेंट नंतर किंवा तर अशा कल्पनेनी ही या ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानची स्थापना झाली. आम्ही ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमितपणे आरोग्य शिबिरं आरोग्य शिबिरं हे करतो, आयोजित करतो. बरेचदा चष्मे वाटपाचा कार्यक्रम करतो. तसंच कर्णयंत्राचा कार्यक्रम वाटपाचा कार्यक्रम करतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी माननीय नितीनजींनी 4 बसेस उपलब्ध करून दिल्या. त्या बसेसद्वारा आम्ही या ज्येष्ठ नागरिकांचा वेळ चांगला जावा, एक विरंगुळा त्यांना मिळावा म्हणून रोज नागपूरच्या आजूबाजूला शेगावपर्यंत, इकडे भेडाघाटपर्यंत सहलींचं रेग्युलर आयोजन करतो. तसंच ज्येष्ठ नागरिकांना ज्या काही कायदेविषयक ज्या गरजा असतात त्या गरजांसाठी एक काउन्सिलिंग समुपदेशन केंद्र देखील आम्ही आमच्या ऑफिसमध्ये चालवतो. नागपूर शहरामध्ये बरेच असे त्याला काय हे आहेत, वसतिगृह आहे, वृद्धाश्रम आहे, ज्याला सरकारी मदत मिळत नाही. अशा वृद्धाश्रमांना अन्नधान्य देण्याची देखील योजना आम्ही राबवत असतो. अशा अनेक योजना माननीय नितीनजींच्या आणि मेघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर आम्ही राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानतर्फे सांस्कृतिक महोत्सव आम्ही सुरू केलेला आहे. हे 3रं वर्ष आहे सांस्कृतिक महोत्सवाचं. चौथं वर्ष आहे. आज आपल्यासमोर डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम आहे, सादर होणार आहे थोड्या वेळातच. आणि आज माननीय नितीनजींनी इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे मी जेव्हा सलीलजींना फोन केला की तुमचा कार्यक्रम करायचा असं साहेबांनी आम्हाला सांगितलं, त्यांनी एका शब्दावर, एका फोनवर यायला मान्य करून आनंदाने ते आज आले आपले पुण्यातले कार्यक्रम हे करून. तसंच निशिगंधा ताई, जेव्हा जेव्हा साहेबांनी सांगितलेलं की ताई तुम्हाला यायचं आहे, तेव्हा आपली आज त्यांचं खरं म्हणजे शूटिंग होतं, ते शूटिंग कॅन्सल करून एका सिरियलचं त्या आज आपल्यामध्ये उपस्थित झाले आहे. मी जास्ती वेळ न घेता
मी आपली रजा घेतो आणि पुढील कार्यक्रम लवकरात लवकर सुरू करावा अशी विनंती करतो. धन्यवाद सर. रसिक हो, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्येष्ठांचा आशीर्वाद म्हणजे अनुभवाचा खजिना. त्यांच्या कर्तृत्वानेच आजचा हा समाज घडतो आहे आणि त्यांच्या संस्कारांनी आपला हा भविष्यकाळही उजळणार आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या घरात आजी आजोबा आहेत ना, त्या घरात संस्कार आहेतच. तर आदरणीय सर्व ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आजचा हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नाही, तर हा कृतज्ञतेचा उत्सव आहे, अनुभवांचा सन्मान आहे आणि आयुष्याच्या प्रवासाचा गौरव आहे. आजचा हा दिवस अतिशय विशेष आहे, कारण मराठी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी व्यक्तिमत्व, अभिनेत्री, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ती डॉक्टर निशिगंधाताई वाड यांची विशेष उपस्थिती आपल्यामध्ये आहे. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी आणि अनुभवाने हा सोहळा अधिकच समृद्ध होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी जीवनातील आनंद, वेदना, आशा, आकांक्षा आणि स्वप्नांना सुरेल शब्द देण्यासाठी मराठी साहित्यातील आणि संगीत विश्वातील अजरामर जोडी डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा बहुचर्चित व मनाला भिडणारा कार्यक्रम म्हणजे आयुष्यावर बोलू काही, याचा आपण आस्वाद घेणार आहोत. तर आज आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत आपण या ठिकाणी करूया. आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय दत्ताजी मेघे, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, यांचं स्वागत करण्याकरता मी प्राध्यापक अनिलजी सोले यांना विनंती करतो की त्यांनी दत्ताभाऊंचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. यानंतर आपल्यावर उपस्थित डॉक्टर निशिगंधाताई वाड, सुप्रसिद्ध अभिनेत्री, यांचं स्वागत करण्याकरता डॉक्टर मंगलताई गावंडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री निखिलजी गडकरी, सीएमडी, मानस ग्रुप. त्यांचं स्वागत करण्याकरता श्री प्रभाकर येवले सरांना विनंती करतो की त्यांनी निखिलजींचं आपण स्वागत करावं. त्यांची कमतरता होऊ देऊ नका. त्याचप्रमाणे श्री संदीप खरे, सुप्रसिद्ध कवी, यांचं स्वागत करण्याकरता डॉक्टर संजय उगेमुगे यांना विनंती करतो की त्यांनी श्री संदीप खरे यांचं आपण स्वागत करावं. त्याचप्रमाणे या दोघांनाही साथ संगत करणारे श्री अनय गाडगीळ, श्री आदित्य आठल्ले व श्री अभय इंगळे या तिघांनाही मी मंचावर आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांनी या तिन्ही वादक वृंदांचं आपण स्वागत करूया. अनय गाडगीळ, आदित्य आठल्ले आणि अभय इंगळे या तिघांचंही स्वागत करण्याकरता मी सर्व मान्यवरांना विनंती करतो. डॉक्टर राजूजी मिश्रा, अशोकजी मानकर या सर्वांना विनंती करतो की आपण या तिघांचंही या ठिकाणी स्वागत करावं. आदित्य आठल्ले, श्री अभय इंगळे, धन्यवाद सर. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो श्री अशोकजी मानकर, कोषाध्यक्ष आहेत आपल्या संस्थेचे. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेबद्दल सर्वांना माहिती द्यावी.
ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आपल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अतिशय उत्तम अभिनेत्या, साहित्यिक आणि समाजकारणी सौ निशिगंधा वाडताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले आज ज्यांचा कार्यक्रम आहे आयुष्यावर बोलू काही, जे तुमच्या आणि आमच्या मनात आहे ते जे बोलणार आहे, असे सन्माननीय सलीलजी आणि संदीप खरेजी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले सन्माननीय निखिलजी गडकरी, आमचे उपाध्यक्ष अनिलजी सोले, सचिव डॉक्टर राजू मिश्रा, अविनाशजी गुसे, संजयजी उगेमुगे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्वांचे नेते आणि ज्यांच्या प्रेरणेने हा ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानची सुरुवात झाली असे विदर्भाचे नेते नव्हे तर महाराष्ट्राचे नेते आणि कर्तव्य पुरुष आदरणीय दत्ताभाऊ मेघे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझ्या समोर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे आज महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि आज भगवान शंकराची पूजा आपण घालतो आणि अशा दिवशी, या पावन दिवशी आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालेला आहे आणि या भरगच्च उपस्थितीला मी सादर प्रणाम करतो. तुम्हाला महाशिवरात्रीच्या शुभेच्छाही देतो. आज नितीनजी गडकरी यांची तब्येत ठीक नाही, कालही त्यांची तब्येत ठीक नव्हती. डॉक्टरांनी सांगितलंय की तुम्ही 2-4 दिवस तरी घरातून बाहेर पडू नका, पायावर जोर देऊ नका, आणि त्यामुळे ते येऊ शकले नाही. आणि दत्ताभाऊ मेघेंनी काल भाषण दिलं होतं, आज ते भाषण द्यायला त्यांनी नकार दिला आणि म्हणून यावेळेस मला इथे उभं राहण्याची या ठिकाणी संधी मिळाली आहे. खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान हे एकच प्रतिष्ठान नाही तर संपूर्ण देशामध्ये, नागपूर शहराच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या इतिहासामध्ये मला असं वाटते की केवळ नागपूर शहराच्याच ह्या सीमेमध्ये खासदारांतर्फे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक, क्रीडा, शेतीविषयक, तेवढंच नव्हे तर व्यवसायविषयक, तेवढंच नव्हे तर आध्यात्मिक, अशा प्रत्येक प्रकारच्या प्रत्येक अंगाला घेऊन या नागपूरकरांच्या जीवनामध्ये एक वेगळा प्रकाश आणि वाटचाल करू देण्याचं काम हे माननीय नितीनजींनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरात आपण टाळ्या केल्या झाल्या. ज्येष्ठ नागरिक महोत्सवाची सुरुवात कशी झाली हे अविनाशजींनी सांगितलं. 8 वर्षापूर्वी दत्ताभाऊ मेघेंनी याच सभागृहामध्ये एक मोठा मेळावा ठेवला होता आणि त्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक एकत्र झाले आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर ही कल्पना सुचली की त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण सोडवण्यासाठी मदत केली पाहिजे, असे प्रयत्न केले पाहिजे की ज्याच्यामध्ये त्यांना एक सुख लाभेल, त्यांना शांती लाभेल आणि त्यांच्या मनावरचं दडपण कमी होईल. आणि म्हणून ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळे आरोग्य शिबिरं, आदरणीय मेघे साहेबांच्या दवाखान्यामध्ये त्यांना मोफत उपचार, कमी दरामध्ये उपचार, वेगवेगळ्या सहलींचं आयोजन, आताच सांगितलं की 4 बसेस आहेत संपूर्ण विदर्भामध्ये आणि आता तर दिल्लीपर्यंत ह्या ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सहयोगी सदस्य अनेक मंडळं झालेले आहे. नागपूर शहरात 247 मंडळं या ठिकाणी हे फेडरेशन तयार झालेलं आहे आणि हजारो ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आम्ही जोडले आणि त्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचा प्रयत्न
माननीय दत्ताभाऊ मेघे आणि माननीय नितीनजी गडकरींच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते करतो आहोत। खऱ्या अर्थाने नितीनजींनी जेव्हा खासदार बनल्यानंतर जी ही सुरुवात केली, आज आमचं ज्येष्ठ नागरिक मंडळासोबतच अनेक कार्यक्रम ज्याच्यामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते गुंतलेले आहेत, जसे खासदार सांस्कृतिक महोत्सव असो, ॲग्रो व्हिजन असो, शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा असो, वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रीडा क्षेत्रातले 30-30 हजार विद्यार्थी एका वेळेस खेळणारे असे 3-3 आठवड्याचे कार्यक्रम असो, आणि त्याचसोबत भजन स्पर्धा आहे, त्याचसोबत मेहंदी लावण्याच्याही स्पर्धा सुरू झाल्या। गणेशोत्सव आणि शारदोत्सवामध्ये वेगवेगळ्या मंडळांना चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून द्यायचे, तेही विनामूल्य करून द्यायचे, आणि स्थानिक कलावंतांना चालना देण्यासाठी सुद्धा प्रयत्न ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होतात। माननीय नितीनजीच्या त्यांचं कौतुक करण्याची या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता वाटत नाही, कारण सर्वच जण ते कौतुक करतात, पण असा नेता होणे नाही, असा नेता होणे नाही की जो केवळ पूल आणि रस्ते बांधूनच या देशाचा विकास करत आहे, पण या नागपूर शहरातल्या आणि देशाच्या जनतेचे मन जुळवण्याचं काम करतं। केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, ह्या उक्तीप्रमाणे सातत्याने काम करत आज नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून ह्या ज्येष्ठ नागरिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची ही सुरुवात आपण करतो आहोत। मला विश्वास आहे की आयुष्यावर बोलू काही या सलीलजीच्या आणि संदीपजीच्या कार्यक्रमातून आपल्याला खूप काही आयुष्याबद्दल माहिती मिळेल, आणि ज्या उणीवा आहेत त्या पूर्ण होण्याचा निश्चितपणे ते प्रयत्न करतील, आणि निश्चितपणे आपण आनंदाने भरून जाऊ एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। तुम्ही सर्व या ठिकाणी आलात, तुमचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो, आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद, नमस्कार। धन्यवाद अशोकजी। निशिगंधाताई एक जरा धाडस करतोच आहे, ज्यावेळेला तुमचे सिनेमे आम्ही बघायचो त्यावेळेला आम्ही नुकतंच कॉलेजमध्ये जायला लागलो होतो, आणि अतिशय आवडणारी अभिनेत्री चेहरा जो होता तो आम्हाला अतिशय आवडणारा होता, आणि त्यावेळेला मात्र एक सवय पडली होती की गुलाम अलींची गझल ऐकायची। ती गझल वारंवार ऐकायचो, त्यामध्ये एक कमर मुरादाबादी यांचा एक शेर होता, जे ते नेहमी म्हणायचे। त्यावेळेला तो शेर म्हटल्यानंतर मला तुमचा चेहरा जास्ती आठवायचा। अब मैं समझा तेरे रुखसत पे तिल का मतलब, दौलते हुस्न पे दरबान बिठा रखा है। ती शायरी, तो शेर आणि तो चेहरा आज मला सापडला, म्हणून जरा धाडस केलं, माफी मागतो। त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात मी या ठिकाणी आमंत्रित करतो डॉक्टर निशिगंधाताई वाड यांना। हरिओम। आज महाशिवरात्र आहे। सर्वप्रथम त्या सदाशिवाला एक श्लोक आहे, देवानाम इदम आमनंती विनये कांतम कृतम चाक्षुतम हृदेनम इदम आकृतिम व्यतिकरे स्वांगे विभक्त द्विधा। मनापासून नमन करते। आजचा दिवस खरं तर उपासनेचा, साधनेचा, आत्मशुद्धीचा, आणि त्याच्यात आज सुर स्वर साधनाही होणार आहे। दुग्ध शर्करा योग आहे। सन्माननीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित आदरणीय दत्ताजी मेघे साहेब, आमचे अविनाशजी, निखिलजी गडकरी साहेब, सलीलजी, संदीपजी, उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, आपल्याला नमन करते। माझ्या समोर उपस्थित आपण सगळेजण आपल्यालाही नमन करते। जेहेते कालाचे ठाई एक गोष्ट माझ्या चांगली लक्षात आली आहे की कुठल्याही बोजड शब्दांची उसनवार भलावण करणारं हे व्यासपीठ नाही। हा सांस्कृतिक महोत्सव ज्याचं चतुर्थ वर्ष आहे, चौथं वर्ष आहे, त्याच्यासाठी एक श्लोक आहे, अनेक जन्म संसिद्धी ताव तथैव परांगती। एखादी गोष्ट पूर्णत्वाला जायला काळाचं अमुक एक अर्घ्य द्यावं लागतं,
आणि ते दिल्यावरती ती गोष्ट पूर्ण होण्यापासून काळही त्याला अडवू शकत नाही. आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या उपक्रमांबद्दल असंच म्हणावंसं वाटतं की या यशोगाथेला काळही अडवू शकणार नाही. ज्येष्ठांसाठी हा जो कार्यक्रम आहे आपल्या भारतीयत्वाचं न एक गमक आहे. म्हणजे आता आपण सगळेच जण ग्लोबल सिटिझन्स आहोत, पण आपण वेगळे कसे या जगाच्या पटलावरती? तर अजूनही आपल्याकडे आजोबा आणि आजीची काठी लाकडी किंवा लोखंडी नसते, तो नातीचा किंवा नातवाचा खांदा असतो. आयुष्यानं प्रत्येकाला फार वेगळं भेटतं. आज यांच्या साधनेतनं तर आपल्याला ते अंतर्मुख करणार आहेत, पण तरी मला असं वाटतं की प्रत्येकासाठी ते वेगळं असतं. आता ज्यांच्या लग्नाला माझ्यासारखी वर्ष झाली आहेत ते कदाचित सहमत असतील की जेव्हा ती पहिल्यांदा भेटली तेव्हा त्या गाण्यातलं आहेत ना, ही ओळ त्या गाण्यातली आहे, चांदण्यात फिरताना मधली. श्वास तिचा मालकंस, स्पर्श तिचा पारिजात. आणि मग हळूहळू कालांतराने ती चंद्रमुखी, ती सूर्यमुखी आणि मग ती ज्वालामुखी. पण तरी सुद्धा सुखी संसाराची फोटो फ्रेम एका खिळ्यावरती घराघरामध्ये असते. त्यात तिचा आणि त्याचा असा वेगळा खिळा नसतो. कारण इतकं आरसपानी होतं ना नातं की कित्येक वेळेला गमती गमतीत मी म्हणते सुद्धा, सहचर आणि सहचारिणी अनेक वर्ष हातात हात धरून असले की ते नातं पक्ष्यांच्या ठस्यासारखं होतं. कालांतराने कित्येक वेळेला मला असं वाटतं की नुसत्या आवडीनिवडी, सवयी याच नाही मिळत, ती त्याच्यासारखी दिसायला सुद्धा लागते. पण हा गमतीचा भाग झाला. आयुष्य आपल्याला जसं भेटतं ना, म्हणजे निसर्गाचा नियम निराळा असतो, खळखळत्या लाटा शांत किनारा असतो. एक छोटीशी कविता म्हणते आणि मग आपला निरोप घेते, कारण ज्यांना आपल्याला ऐकायचंय डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे, खरं तर त्यांची सृजनशीलता इतकी एकरूप झाली आहे की मी संदीप कुलकर्णी आणि डॉक्टर सलील खरे म्हटलं तरी चालेलच. पण मी अत्यंत उत्सुक आहे ऐकायला आपल्यासारखीच. एक कणिका आहे, 3 कणिका म्हणते. आज सदाशिवाचं स्मरण करतोय आपण. गडद अंधारात मी डोळे संथ उघडले आणि आयुष्याचा ग्रंथ वाचायला ते 2च दिवे पुरले. असं आपलं होतं. अजून एक कणिका आहे जी आपल्या सगळ्यांसाठी सकारात्मक दृष्टीची आहे. वाळवंटात हरवलोय तरी जगण्याची जिद्द आहे, कुठंच नसलं म्हणून काय झालं, तुझ्या आणि माझ्या डोळ्यात तर पाणी आहे. आणि अखेरची म्हणजे आत्ता या शब्दांना पूर्णविराम देण्याआधीची कणिका अशी आहे. जगताना माणसांनी वर्षेच्या मयुरासारखं जगावं, संपूर्ण पिसारा फुलवून नाचावं, भरभरून रडावं, खळखळून हसावं, उधाण आलेल्या समिंदरासारखं व्हावं, म्हणजे मग एकट्यानंच जगाचा निरोप घेताना वाईट वाटत नाही. जेहेत ते कालाचे ठाई. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आपल्याला मिळालेलं आहे. एक भा. रा. तांब्यांच्या कवितेत नवीन शब्द शिकले, तो म्हणजे चक्रवाल. आणि मी खूप शोधलं, चक्रवालचा अर्थ काय, चक्रवालचा अर्थ काय. तर क्षितिज. असंच आहे ना, प्रत्येकाला वेगळं भेटतं हो आयुष्य. कुणासाठी म्हणजे आयुष्य म्हणजे एक पाकिट असतं, कुणासाठी ओंजळ असतं, कुणासाठी आळवाचं पान असतं, तर कुणासाठी ओच्यात साठवलेल्या बकुळीच्या फुलांचा एक भरघोस असा साठा असतं. आनंदाने जगा आणि मनाच्या कुपीत अत्तरासारखा हा क्षण आपण सगळेजण साठवूया, हा कार्यक्रम साठवूया. आभार मानते आदरणीय नितीनजींचे, अविनाशजींचे. या कार्यक्रमासाठी मला बोलवलं म्हणून या ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानाचे. हरिओम. धन्यवाद निशिगंधाताई. अविनाश सर, एक गोष्ट तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेला नितीन मुकेश आपल्या कार्यक्रमाला आले होते त्यावेळेचा प्रसंग सांगतो. या ठिकाणी सर उभे होते आणि एक ज्येष्ठ नागरिक खूप तल्लीन होऊन नाचत होते
त्यावेळेला सर म्हणाले की अरे त्यांना जरा बसव, जरा दम लागला असेल, त्यांना पाणी वाणी दे. तर मी त्यांना पाणी घेऊन गेलो. म्हटलं सर आप बैठ जाइए. तो बोले कि आपकी धड़कनें तेज हो जाएगी. तो बोले अरे इस उम्र में तो धड़कनें रुक जाती है, ये नितिन जी की वजह से वो तेज तो दौड़ रही है. मला राहवत नाही, सर्वांना विनंती करतो की एकदा उभं राहून नितीनजींसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहावं आणि सन्माननीय नितीनजी गडकरी यांच्यामुळे हा क्षण आपण अनुभवतोय, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या सन्माननीय खासदार नितीनजी गडकरींसाठी झाल्या पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सर्वांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्तो हो आयुष्यावर